मोजणीचा जो आपण दावा करतो तर तो दावा करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजेत? खरं तर कोर्टामध्ये मोजणीचा दावा आपण जेव्हा दाखल करतो त्याच्या आधी आपण प्राथमिक स्वरूपात मोजणी भरणं गरजेचं आहे, तिकडे अर्ज करणं गरजेचं आहे. आणि तो जर त्याच्यामध्ये सहिष्येदार तुम्हाला संमती देत नसेल तर मग तुम्ही त्याला वकिलामार्फत नोटीस पाठवून, जेणेकरून तुम्हाला उद्या कोर्टामध्ये दावा केला तर त्या दाव्यामध्ये तुम्हाला कॉज ऑफ ॲक्शन दाव्यासाठी साबित करावं लागतं, किंवा दाव्याला त्याला आम्ही असं म्हणतो दाव्यास कारण, ते दाव्यास कारण कोर्टाला दाखवावं लागतं की मी मोजणीची त्याच्याकडं मोजणी करण्यासाठी संमती मागितली होती, परंतु तो संमती देत नाही. मग याच्यासाठी आम्ही त्याला वकिलामार्फत नोटीस दिली आणि त्या नोटीसमध्ये सांगितलं की तू भूमी अभिलेखच्या कार्यालयात तालुक्याच्या ठिकाणी ह्या दिवशी उपस्थित राहा, परंतु तो आला नाही. आणि शेवटी आम्ही खाजगी मोजणी केली